कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। धनंजय मुंडेंकडे 11 मोबाईल नंबर, सीडीआर तपासात ते दोषी होऊ शकतात। करुणा मुंडेंचा मोठा आरोप, तर मुंडेंवर आरोप करणाऱ्या रणजित कासलेंच्या चौकशीचीही मागणी। धनंजय मुंडेंकडूनच वाल्मी कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न, निलंबित पीएसआय रणजित कासले यांचा खळबळजनक दावा। एन्काउंटरच्या ऑफरची माहिती स्टेशन डायरीमध्ये नोंदवल्याचंही कासलेंचं म्हणणं। 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार। नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्यानं लाडकी बहिणीच्या हप्त्यात कपात। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता 500 रुपयांवर, बहिणींच्या मतांची किंमत नंतर शून्यावर येईल, संजय राऊतांची टीका। सिंधुदुर्गातील बिडवलकर हत्या प्रकरणी आरोपी सिद्धेश शिरसाट याचा आका कोण? फेसबुक पोस्ट करत वैभव नाईकांचे सवाल। सत्ताधारी आमदार आणि बड्या राजकीय नेत्यांचा पोलिसांवर दबाव, नाईकांचा आरोप। सिंधुदुर्गात आजही हत्याकांड सुरू, आतापर्यंत 27 खून, त्यातील 9 खून शिवसैनिकांचे, संजय राऊतांचा गंभीर आरोप। फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा रामराजेंना धक्का, फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसलेंचा भाजपात प्रवेश, माजी नगरसेविका मधुबाला भोसलेंची पवारांच्या एनसीपीला सोडचिठ्ठी। शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत नियमात बदल, शेतकऱ्यांना आता 15% ऐवजी 9%नेच व्याजदराचा मोबदला मिळणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय, नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदीस मान्यता, पदमुक्त करण्याचा अधिकार पुन्हा एकदा सदस्यांनाच। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होण्यास सुरुवात, एसटी कर्मचाऱ्यांचा 56%च पगार झाला होता। जालन्यात बोगस शेतकऱ्यांच्या नावाने अधिकाऱ्यांनी अनुदान लाटलं, अतिवृष्टी आणि गारपिटीचं नुकसान, हेराफेरी करून 50 कोटींचं अनुदान लाटल्याची माहिती। भाजप नेते किरीट सोमय्यांच्या ताफ्याला मुस्लिम नागरिकांकडून काळे झेंडे, परळीत बोगस जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची सोमय्यांची मागणी, सोमय्यांचा ताफा गेवराईकडे जाताना अडवला। ससून रुग्णालयात व्हीलचेअर मिळत नसल्याचा रुग्णांचा आरोप, पायावरील उपचारानंतर व्हीलचेअर न दिल्यानं रुग्ण जमिनीवरून रांगत आल्याचा प्रकार। गडचिरोलीत गर्भवती महिलेचा मृत्यू, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणि डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। अयोध्येतील राम मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी, मंदिर ट्रस्टला धमकीचा निनावी ईमेल, एफआयआरची नोंद, उत्तर प्रदेश पोलिसांकडून अधिक तपास सुरू। राज्यात पुढील 2 दिवस पावसाचे, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात 2 दिवस पावसाची शक्यता, विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट। सोन्याच्या दरांची 1 लाख रुपये तोळ्याच्या दिशेने वेगाने वाटचाल, सोनं आणि चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ, सोनं आणि चांदी ही 96,000वर। 12वीचा निकाल 15 मे रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर होण्याची शक्यता, वेबसाईटवर नियमित लोड टेस्टिंगद्वारे तपासण्यावर भर, यंदा विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात फारशी अडचण जाणवणार नाही। आयपीएलमध्ये आज पंजाब विरुद्ध कोलकाताची लढत, हेड टू हेडमध्ये कोलकाताचं पारडं जड, दोन्ही संघाचा आतापर्यंत 3-3 सामन्यात विजय, पंजाबच्या मैदानावर रात्री सामना रंगणार। आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिया 3 वर्षांसाठी निलंबित, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्तीत चुकीचा निर्णय दिल्यानंही कारवाई। गुरुग्राममधील जमीन खरेदी प्रकरणी प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांची ईडी चौकशी, माझ्या विरोधात तपास यंत्रणांचा गैरवापर, रॉबर्ट वाड्रांचा आरोप। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।